11 मे 1888 रोजी मुंबईच्या जनतेने एका महान व्यक्तीला नवीन नाव दिले, महात्मा फुले. पण ही नावे म्हणजे बियांसारखी असतात. एका बीजाचा विस्तार विशाल अरण्यात होण्यासाठी त्याला कोणातरी पाणी घालण्याची गरज असते. अनेक वर्षांनंतर भीमराव आंबेडकर नावाच्या मुलाला या विचारांच्या बिया एका पुस्तकात सापडल्या आणि त्यांनी महात्म्याने सुरू केलेले कार्य पूर्ण करण्याची शपथ घेतली. महात्मा फुलेंचा सन्मान झाल्यानंतर बरोबर 62 वर्षांनी डॉक्टर आंबेडकर श्रीलंकेत पोहोचले. ते तिथे केवळ एक वकील म्हणून गेले नव्हते, तर फुलेंचे समतेचे स्वप्न संपूर्ण जगासाठी सत्य कसे करता येईल याचा मार्ग शोधण्यासाठी ते तिथे गेले होते. जागतिक बौद्ध परिषदेत त्यांनी नेत्यांना सांगितले की एका न्याय जगाचा मार्ग शांतता आणि शहाणपणातून जातो. हा तोच मार्ग होता ज्यावरून फुले एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर चालले होते. त्यांनी जगाला आव्हान दिले की माणसाच्या जन्मावरून नाही तर त्याच्या मूल्यावरून त्याची ओळख करा. ते फुलेंच्या स्थानिक क्रांतीला जागतिक चळवळीत बदलत होते. मे महिन्याच्या त्या रात्री आंबेडकरांनी ठरवले की आपल्या लोकांसाठी शेवटचे पाऊल म्हणजे जीवनाचा एक नवीन मार्ग स्वीकारणे हा आहे, असा मार्ग जिथे कोणीही उच्च नसेल आणि कोणीही नीच नसेल. जग आंबेडकरांकडे एक एकाकी महामानव म्हणून पाहत असताना ते मात्र आपले गुरु कोण होते हे कधीच विसरले नाहीत. फुलेंचा इतिहास हाच भारताचा खरा इतिहास आहे हे सिद्ध करणारे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी गुपचूप अनेक वर्षे घालवली. त्या काळात अनेकांनी फुलेंना विसरण्याचा प्रयत्न केला, पण आंबेडकरांनी लढा दिला. त्यांनी सर्वांना सांगितले की जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला सामान्य जनतेच्या या महात्म्याला समजून घ्यावेच लागेल. त्यांनी हे लिखाण केवळ प्राध्यापकांसाठी केले नाही, त्यांनी लोकांचा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी लिहिले. प्रत्येक कष्टकर्त्याला हे कळावे अशी त्यांची इच्छा होती की ते थोर नायकांचे वंशज आहेत. आंबेडकर एकदा म्हणाले होते की फुले यांनीच त्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे शिकवले. त्यांनी 11 मे रोजी दिलेली महात्मा ही पदवी लाखो लोकांच्या रक्षणासाठी एका ढालीसारखी वापरली. इतिहास हा केवळ तारखांचा नसतो, तो एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे सोपवलेल्या धगधगत्या मशालीसारखा असतो. ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास.